हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज आहे गुरुवार. सो अजून हॉलिडेज चालूच आहेत मला आणि कॉलेज आता थोड्या दिवसात चालू होणार आहे. सो सेकंड इयर पण चालू आहे. तर आज ब्लॉग करत आहे कारण थोडं जरा बाहेर पण जाणार आहे कोल्हापूरला. अँड आत्ता तर इंजेक्शन घ्यायला चाललो आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये. बिकॉज मला थोडं त्या आमचं नवीन पप्पीचं ना दात लागलेला. सो इंजेक्शन घेतलेलं बरं म्हणून इंजेक्शन घेणार. आज तिसरं इंजेक्शन आहे. सो लेट्स गो. थोडंसं आता प्रोटीन शेक पितो आणि डायरेक्ट हॉस्पिटलला जातो. तर चला मग. काहीच जे बघा माझं प्रोटीन संपत आले. अँड गया दूध में. अँड लुक दिस इज आवर बॉनी हाय कर. नुसता खायला काय तर पाहिजे असते. हाय कर. गिव मी हँडशेक. इकडे कम. सिट डाऊन सिट डाऊन सिट डाऊन सिट डाऊन सिट डाऊन. गिव मी हँडशेक. गुड गर्ल. तर आता प्रोटीन पितो आणि जातो डायरेक्ट सरकारी दवाखान्यात आणि इंजेक्शन घेऊन येतो. सो तर चला भेटू तो मासनी नंतर ना. हा बघा सरकारी दवाखाना आमचा म्हणजे आमच्या हिरलेगावचा दवाखाना हा. तर हा सगळ्या पेशंट नंतर माझा नंबर होता लास्टला. मी आलो परत घरी. तर दवाखान्यात खूप निगेटिव्ह वाटते. जरी बरं असलं तरी बरं नसल्यासारखं वाटते तिथं. सो बॅक इन द होम. बॉनी ये इकडं. काय नाही आहे तिथं खाऊ. मी देतो ये तुला. बना ड्युटी बने. आता मी घरातून निघलो आहे. तर आता जाणार कोल्हापुरात. एक 15-20 मिनटं लागतील आणि तिथं जाऊनच आता बघणार. आता पहिलं काम तर आपल्याला गाडी सर्व्हिसिंगला द्यायची माझी रायडर आणि जरा जनरल चेकअप पण करायचं आहे. त्याच्यानंतर थोडं सार्थकसोबत क्लासला ते कॅडचा क्लास आहे ते बघायला जायचं आहे. बरं आपण तिथं जाऊनच भेटू. लेट्स गो गाईज. सी यू देअर. बाय बाय. गाईज मी आलो आहे ते शोरूममध्ये. पण शोरूमवाले म्हणतात की 2 दिवस लागणार सर्व्हिसिंगला. तर इथल्या एका मामाने मला पत्ता दिला आहे दुसऱ्या चौकातला TVSच्या शोरूमशी. तर मग आता तिथं जायला पाहिजे कारण 2 दिवस तर काय थांबू शकत नाही आपण. तिथं जाऊन आता चेक करूया. आता सार्थक येत आहे. तर सार्थक सोबत घेऊन त्याला जातो तिथं आणि गाडी पहिला सर्व्हिसिंगला देतो. बघा हे सर्व्हिस सेंटर आहे. गाडी तर सोडल्या आता. जाऊया आपण. ते क्लासेस कुठं आहेत? राजारामपुरीला माहीत आहे. म्हटलं आहे यो संताजी अंकल. संताजी अंकल कुठनं जाते का? कुठलं मला माहिती. इकडनंच आहे. बरं सर. ब्रो माय सार्थक. संताजी अंकल. काय रे अंकल म्हणते. किती दिवसांनी भेटलंस बाबा? 2 महिन्यात. गाडी कसं चाललंय? रिझल्ट कधी आहे? रिझल्ट बघूया आता. मग सुट्टीत काय केलास? काय नाही बेंगलोर फिरलो. काय सांगालायस? बेंगलोर जाऊन आलायस तू? मला काय आणलं नाहीस? हां काय वाटलं नाही रे. आणू वाटलं नाही रे. का? मित्र नाही होय मी तुझा? आठवण आली नाही रे तुझी. हां म्हणजे कोणाची आलती तुला आठवण? काय सांगू. नॉटी हो की. बरं चला. कुठं आहे क्लास? कमीन्स मध्ये आहे काय. त्याला ते ना भावा इथनं 1.5 तास लेक्चर दिला. काय बोलायचं सांगायला काय करणार सांगताय? सांग. नियोजन सांगतो. अजून रेफरन्स घेऊया की आपण. सार्थक काय करायचं? काय घ्यायचं का नाही? ते कसं मला असं वाटतं की 3 कोर्स 3rd इयर पर्यंत चालणार. तेच की. अरे ते काय म्हणलं माहिती काय? जेव्हा वेकेशन असणार कॉलेज सारखे झाले रे. 2 तास रोजचं. बरं चला संताजी नाश्ता देते. खाव्या आणि जाऊया.
संताजी तुला लेक्चर कसं वाटलं सांगते सर सांगाल तर फास्ट किती बोलाल तर फास्ट बोलून ठीक आहे. पटलं काय? करायचं म्हणलं तुला पटलं काय त्यांचं फी स्ट्रक्चर? ऍडमिशन करायचं म्हणलं बोलायला लागलं. हा आणि तुला काय म्हणालता 80% क्राऊड आहे KITचं. KITचं क्राऊड आहे आणि तुला माहित नाही म्हणलं असं कसं काय रे संताजी? तुला माहित पाहिजे रे मी कुठं कोणा आवडते. बरं चला इथले इथं चालत आला रे आता गाडी 2 गल्ल्यासाठी गाडी 2 गल्ले म्हणजे चालत कोल्हापुरात राहतोस आणि चालत तुझे तुला लाज वाटायला पाहिजे रे. ट्रॅफिक मध्ये वेळ लागते रे. काय नाही गाड्यांना तुझ्या गाडीवरनं जायचं पटकन ये तर लगेच ये पळत ये. अरे पळत जा रे. अरे पैकी बरं चालत आले रे ते किती चिंगूस पन्ना करायला किती बघ की. बरं थांब गाडी काढायला अंकलनी कुठली संताजी गाडी आणल्या मोठं बोललास संताजी कोणाची गाडी आणलायस? घरातल्यांची का आजोबांची आणलायस? हळू चल बाबा हळू चल आपल्याला खर्च सोचायचा नाही. हे बघा संताजीनं गाडी कुठल्या आणल्या. संताजी हे कुठलं मॉडेल आहे बंद पडलेलं वेगो कस्टमाइज केले लिमिटेड एडिशन संताजी फॉर संताजी कोटक मध्ये. माझ्या इथं आम्ही आता कॅडचा क्लास बघायला आलतो आणि आता चाललोय घरला. अय फोडला गाडी फोडला बरं चला संताजी हे बस असेल संताजी कसं वाटला क्लास? ठीक होता का नाही? होय तुले झाडावर चढवायला मोठं बोलायला ह्यानं व्यवस्थित 2 मिनिटात गुंडाळा काय काय थोडक्यात सांगितलं. हां आणि आता डिसिजन घेणार आहे आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये डिसिजन सांगतो. तोपर्यंत का आम्ही आता काय तर नाश्ता करतो. ते ठेवून गाईज बाय बाय. गाईज संताजीचं पेट्रोल संपले. संताजीच्या गाडीचं पेट्रोल आहे का रे? संताजीच्या गाडीचं पेट्रोल संपले. पेट्रोल टाकतो जरा आणि नाश्ता करणार. संताजी करतो म्हणला. संताजी देणारच ना बरं सांग संपल्या किशी. बरं मला जरा वॉशरूमला आली कुठे गाडीत. बरं गाईज चला पेट्रोल टाकतो आणि आम्ही जाणार आहे KFCला. KFCमध्ये भेटू. लेट्स गो. या संताजीला तर काय आयुष्यभर कामच असतात. त्याचं काय बँकेत करायला गेलाय तिथं माझा मित्र थांबलाय सार्थक. आता शिवाय देणार तो. तर तिथनं आता आम्ही जाणार डायरेक्ट KFCमध्ये. तो लेट्स गो गाईज. सी यू देअर गाईज. संताजी मेकिंग मी अँग्री नाव. यायचं काय नावच घे ना की हो. सार्थक दमन कॉल केला 4-5 वेळा. येत आहे तो पण आता. ठीक आहे तर आम्ही आता KFCत आलो आहे. ऑर्डर दिलेली आहे आणि संताजी वाट बघत आहे ऑर्डरची. संताजीनं लय गोळ केला. लय वेळ लावला तिथं बँकेत. आम्ही आलो पुढं तो पण का संताजी आत्ता आलाय. आम्हाला जॉईन केलाय. संताजी से हाय. हे बघा सार्थक हसतेच नुसता. काय बोलू काय तर सांग की 4 गोष्टी. 4 गोष्टी सांगा माझ्याकडे. रिझल्टची कशी आतुरता आहे का नाही तुला? मला तर हा बाबा कधी एकदा लागतोय असं व्हायला. आता ऑर्डर येईल. होय कॉलेज चालू झाल्या तिथं घरातल्यांच्या शिवाय वाटते. बरं KFCमध्ये आता मला अजून एक काम करायचं आहे. डॉगीला पेडिगिरी घ्यायची आहे. ते घ्यायचं आणि मग गाडी घेऊन घरी जाणार. सो लेट्स गो. हिअर गाईज खातो आता चरचरीत. बॉनीसाठी खायला घेतलं आहे ढेकभर. आता बॉनीला मिळणार खायला. इथं वेटमधून घेतले मस्तपैकी चरचरीत. तर आता चला गाडी सर्व्हिसिंग झाली असेल. गाडी घेणार आणि घरी जाणार. सी यू देअर बाय बाय. गाईज आता जरा कॉफी प्यायला थांबलोय आम्ही. थांबलाय आणि इथं बघा गोल्ड मेंबर्स
गांधीनगर एडकाविषयी. तर आता जरा कॉफी पिना मस्तपैकी गरम गरम. पावसात भिजले आम्ही. भाजले. हां सांगितलं की काय सांगितलं? 4 कॉफी सांगितलं. हॉट कॉफी. तुला कुठली पाहिजे? कुठली सांगितलं? हॉट. तुला कुठली पाहिजे? चालतं. ए तुम्हाला हॉट चालतंय ना? चला काय बनणार. प्रणव असताना आम्हाला काय बोलायला शब्द नाही. तर आता मी टर्फवर आलो आहे. आता जरा फुटबॉल खेळणार आणि पावसातनं भिजत आलो आहे. मी घरला जाऊन परत आलो बघा. शॉर्ट्स घालून आले. सो आता टर्फवर काढणार कुट्टा आणि मग जाणार घरी परत. अँड दिस इज माय डे. साहिल भाई तर झालेले आहे. आता घरी चाललो आहे. तर आता वाजल्यात बघा 7:30 वाजल्यात आणि एक लीडनं आम्ही हरलेलो आहे. मतलब 1 लीडनं डिफेक्ट. सो दॅट्स ऑल गाईज. तर चला घरी जाऊन भेटतो. लेट्स गो. सो हे गाईज आय एम बॅक टू होम अँड लुक दिस बॉनी वॉट डुईंग टू मी. चावत आहे गाईज. जरा खेळत आहे ती मी आल्याबद्दल. सो दिस इज बॉनी. आता 2 महिन्याची आहे आणि शी इज सो मच क्यूट. कमेर बॉनी. आयशा से हाय. शी इज नॉट इन मूड ना. सिद्धा. तो गाईज तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा. सबस्क्राईब करा. See you next vlog guys. Bye bye.